बंधू अशोक खरातवर नाशिकमध्ये 7वा गुन्हा दाखल झालाय। नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल झालाय। पीडित महिलेनं पुढे येत तक्रार केल्यानंतर हा गुन्हा दाखल करण्यात आलाय। मुंगीचं औषध देऊन खरातनं अत्याचार केल्याची तक्रार या पीडितेनं केली आहे। जर या प्रकरणी कुणाला सांगितलं तर आयुष्य उद्ध्वस्त करेन अशी धमकी खरातनं दिल्याचं सुद्धा पीडितेनं सांगितलंय। अधिक या सगळ्या संदर्भात जाणून घेऊया आपले प्रतिनिधी पवन येवले यांच्याकडून। पवन, हा 7वा गुन्हा, काय अधिकची माहिती आहे? नक्कीच आपण जर बघितलं तर खरं तर या भोंदू अशोक खरातचं फोड झाल्यानंतर त्याच्यामध्ये जे गुन्हे दाखल आहेत त्याच्यावरती दिवसेंदिवस वाढतच आहेत। आज त्याच्यावरती 7वा गुन्हा जो आहे तो दाखल झालेला आहे। नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यामध्ये हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। महिलेनं पुढे येत काल हा गुन्हा जो आहे तो दाखल केलेला आहे। खरं तर काल देखील पुन्हा भोंदू अशोक खरात याच्या पोलीस कस्टडीमध्ये वाढ करण्यात आलेली आहे। एकीकडे त्याच्या SIT कडून चौकशी सुरू आहे, तर दुसरीकडे त्याच्यावरती अशा पद्धतीनं गुन्हे जे आहेत ते आपल्याला वाढतच असल्याचं पाहायला मिळतंय। दरम्यान या महिलेनं गुन्हा दाखल करत असताना तक्रारीमध्ये असं म्हटलंय की खरात याने जुलै 2024 ते डिसेंबर या वेळेमध्ये 4 वेळा इच्छेविरुद्ध पाण्यामध्ये गुंगीकारक औषध प्यायला पाजून महिलेच्या इच्छेविरुद्ध लैंगिक अत्याचार केल्याचं तक्रारीमध्ये म्हटलं आहे। तर कोणाला या संदर्भात सांगितले तर माझ्याकडे असलेल्या दैवी शक्तीने मी तुला आणि तुझ्या घरच्यांचं आयुष्य उद्ध्वस्त करून टाकेल आणि तुझ्या वडिलांना देखील मारून टाकेल अशी धमकी दिल्याचं या तक्रारीमध्ये महिलेनं म्हटलेलं आहे। त्यामुळे भोंदू अशोक खरात हा महिलांना अशा पद्धतीनं ब्लॅकमेल करत होता। नक्कीच पवन, ही अत्यंत मोठी आणि महत्त्वाची घडामोड, अपडेट्स घेत राहूच। तूर्तास धन्यवाद।